श्री स्वामी समर्थ महाराज, सद्गुरू श्री शंकर महाराज आणि योगी बाबा हरिनाथजी यांना नम्र अभिवादन करून आजच्या पॉडकास्टची आपण सुरुवात करतोय. आज परत इथे आहेत श्री सुधीर रानडे काका. आणि काका, आजचा असा एक विषय आहे की सद्गुरू श्री शंकर महाराजांच्यावर जे विपुल आणि विविध लिखाण झालेलं आहे, त्यामध्ये डॉक्टर धनेश्वरांचा उल्लेख सर्वत्र आहे. आणि प्रत्येक वेळेला एक वाक्य वापरलेलं आहे की डॉक्टर धनेश्वर हे महाराजांचे अंतरंगी शिष्य होते. आता डॉक्टरांचा जो प्रवास विविध ठिकाणी आपण म्हणजे वाचतो की त्यांचा आध्यात्मिक प्रवास, त्यांचं वैद्यकीय ज्ञान आणि महाराजांच्या बरोबर असलेली 800 वर्षाची गुरु शिष्य परंपरा, याबद्दल तर तुम्ही सांगाच, पण त्याचबरोबर त्या साहित्यात असं लक्षात येतं की डॉक्टर धनेश्वर आणि तुमचे परमपूज्य पिताजी श्री ज्ञाननाथजी रानडे यांचा पण एक प्रदीर्घ सहवास होता. तर आणि तुम्हालाही त्यांचा थोडा सहवास लाभलेला आहे. तर त्यामध्ये तुम्हाला त्यांचे काय काय विविध पैलू कळालेले आहेत. तर आपण आता सुरुवात करूया. सिद्ध शंकर महाराज सिद्ध आहे. कुठलेही हे सत्पुरुष असतात, त्यांच्या मागं काही आध्यात्मिक शक्ती आणि इतिहास असतो. त्याशिवाय ही मंडळी पुढे येत नाहीत. परंतु ह्या मंडळींचं एक मजा असते की ते त्यांच्या अवस्थेत असतात, त्यामुळे ते मोठेपणा करता कुठेही जगापुढे येत नाहीत. किंवा मी किती मोठा आहे, किंवा मला किती शक्ती प्राप्त झालेल्या आहेत, किंवा काय काय आहे, या गोष्टी ही माणसं कधीही बोलून दाखवत नाहीत. जसे काही जे साधू लोक जे आहेत बरेचसे, की ते शक्यतो गर्दीमध्ये लोकांमध्ये येत नाहीत. ते त्यांच्या आनंदात, त्यांच्या मूडमध्ये असतात आणि ते जगाला दाखवायकरता नसतात. त्याकरता आपण मध्ये सुद्धा दादांनी आणि संत कृपेचे जे आहेत त्यांनी मिळून काही जी अशी पुस्तकं आहेत की जे सत्पुरुष लोकांना माहीत नाही आहेत बाहेर, पण ते पोचलेली मंडळी आहेत अतिशय अद्याप, त्यांची काही पुस्तकंसुद्धा आपण प्रकाशित तेवढ्या करता दादांनी, की जे दादांनी अनपोट आहेत, त्यांचा दादांशी संबंध आलेला आहे ज्ञाननाथजींशी, अशा लोकांची पुस्तकं संत कृपेने छापलेले आहेत. 100 त्यांनी जे हे होते की 100 लोकांचे छापले, ते छापलेले, त्याकरता ते आहेत. त्या याच्यातच आपण त्यांच्या चिरंजीवाने डॉक्टर धनेश्वरांचे चिरंजीव आहेत, त्यांनी ते पुस्तक छापलेलं आहे. आता डॉक्टर धनेश्वरांबद्दल आपण जी माहिती घेतोय ती पहिली सगळी होऊन गेलेली माहिती आहे की त्याची कल्पना जी आहे ती आपल्याला त्यांच्या मुलांनी जी लिहिलेली आहे किंवा मुलाला त्यांनी जी सांगितलेली आहे त्याच्यावरून आपल्याला ही सगळी माहिती आपल्याला मिळते त्या ह्याच्यात. कारण पुढचा जो प्रवास ज्या वेळेला मेंदेलवाड्यात आले आणि तिथून पुढचा प्रवास हा बापूंच्या बरोबर आहे. त्याप्रमाणे जर आपण विचार केला तर डॉक्टर धनेश्वर जे आहेत ते मूळ नगरचे, पण त्याच्या आधी त्यांच्या घराण्याची जर माहिती दिली तर त्यांचे आजोबा जे होते ते रावजी बुवा म्हणून होते. आणि रावजी बुवा हे धनेश्वर हे त्यांचं जे गाव आहे त्याच्यामध्ये ते प्रसिद्ध होते. आणि त्यांची ख्याती अशी होती की ते सुद्धा पंडित होते, पूर्ण अभ्यासातले होते, की त्यांच्या मिसेस, त्यांच्या बायको ज्या वेळेला पूजेला बसायचे त्यावेळेस समय लावून ठेवायचे आणि तेल घालून वाती तयार करून ठेवायचे. आणि ज्या वेळेला पूजेला बसायचे त्यावेळेला ते जेव्हा मंत्रपठण चालू करायचे, म्हणणं चालू करायचे सगळे पूजाविधी म्हणून, त्यावेळी त्या वाती आपोआप पेटायच्या, प्रज्वलित त्या आपोआप व्हायच्या वाती. त्यामुळे ही त्यांची अतिशय मोठी ख्याती होती. मग त्याप्रमाणे धनेश्वर हे त्यांच्या घराण्यातले होते. मग त्यानंतर धनेश्वर हळूहळू त्यांचा जन्म झाला. त्यांना पहिली 4 मुलं होती, रावजी बुवांना 4 मुलं होती. त्यातले रामचंद्र धनेश्वर हे त्यांचे वडील. त्याप्रमाणे ही मंडळी हळूहळू टप्प्याटप्प्याने यांच्या नोकऱ्या चाकऱ्या बदलत गेली, कारण त्यांचे आजोबा इथे कोर्टात होते. आणि ज्या वेळेला धनेश्वरांचा जन्म झाला त्यावेळेला ते नगरला नव्हते, दुसरीकडे होते.
त्यामुळं ते आले त्यावेळेला तिथनं जे बिराड घेऊन जे निघाले आजोबा, त्यावेळेला धनेश्वर हे अतिशय लहान होते, पूर्णपणे लहान होते. मग त्यावेळेला निघाले असताना बैलगाडीतनं प्रवास असायचा, त्यावेळेला गावोगाव फिरून हळूहळू करत यायचं. त्यामुळे बदली झाल्यावर ते निघाले, त्यांची आजी म्हणजे त्यांच्या आई आहे ते सगळे निघाल्या, आणि निघाल्याबरोबर एका शेतामध्ये ते थांबले. तर शेतामध्ये बैलगाडी थांबवली, जेवायची दुपारची 12-1ची वेळ झाली, जेवायला बसले. जेवायला बसल्यावर आईने सगळ्यांना वाढलं, तो गाडीनं त्याला दिलं, बरोबर नोकर होता त्यांच्या, त्याला दिलं. मग धनेश्वरांना घेऊन टोपलीतनं जेव्हा चालले होते, गुंडाळून घेऊन चालले होते, त्यावेळेला त्या माणसाने एका झाडाखाली त्यांना ठेवलं, आंब्याच्या झाडाखाली, आणि हे जेवायला बाजूला बसले आणि तो गाडीवर दुसऱ्या ठिकाणी बसला. तर हे सगळं झाल्यानंतर तिथं एक मोठा नाग आला, आणि त्या नागाने त्यांच्या तोंडावर जे ऊन पडत होतं त्याच्यावर सावली धरली. सावली धरल्याबरोबर तो सावली धरून पूर्ण उभा होता, आणि हे बालक झोपलेलं होते त्या अवस्थेमध्ये. ते झाल्यानंतर गाडीवान तिथं बघायला आला. गाडीवान बघायला आला, त्यांनी हे सगळा प्रकार बघितल्यावर तो खूप घाबरला. घाबरल्यावर मग तो धावत धावत यांच्याकडे आला, अहो असं अशी गोष्ट आहे. मग स्वतः हे आजोबा त्यांचे गेले, तिथं बघितलं, तेही घाबरले बघून की नाही एवढ्या मोठ्या नागाने फडा धरला आहे. त्यामुळे तेही घाबरले. ते नमस्कार केला की बाबा काय असेल तर तुझी सावली त्याच्यावर राहू दे, आणि काय चुकलं असेल तरी माफ कर, असं म्हणून गेल्यावर तो नाग आपोआप फळा घेऊन निघून गेला. मग यांनी उचललं, त्यानं जवळ घेतलं, सगळं व्यवस्थित आहे बघितलं. त्यामुळं ते म्हणले की ज्या अर्थी नागाने फळा धरला आहे त्या अर्थी हे बालक हे साधूसुद्धा नाही आहे. हे योग प्रक्रियेत साधना करीत असलेला कुठला तरी हा जीव हा आपल्या पोटी आलेला आहे. त्यामुळं आपण त्या बाबतीत अतिशय हाही बालक नशिबान, आपण नशिबान. म्हणून त्यावेळेला ते आल्यावर त्यांचं नाव नागनाथ ठेवलं, नागेश त्यांचं नाव ठेवलं, त्या याच्यामुळं नागेश नाव ठेवलं. मग ते पुढं आले इकडं सावेडीला. सावेडीला आल्यावर त्यांनी सगळे रुटीन चालू झालं. त्यावेळेला हे 10-12 वर्षाचे होते. तर त्यांचा रंगारी नावाचा मित्र होता. तो मित्र आणि ते रोज सावेडीला गावाबाहेर एक ओढा होता आणि औदुंबरचं झाड होतं तिथं. त्या कट्ट्यावर दोघं बसायचे आणि हरिपाठ रामरक्षा अशा गोष्टी म्हणायचे. हे म्हणता म्हणता एक दिवस त्या औदुंबराच्या झाडातून एक फकीर आला, आणि फकीर आल्यावर पहिले हे लहान दोघं हे घाबरले. हे म्हणले फकीर आला, एकदम कुठनं आला काय आला म्हणून पळाले साईडला. तर तो फकीर म्हणलं तुम्ही घाबरू नका, अजिबात घाबरू नका, मी फकीर आहे, मी तुम्हाला गोष्टी सांगेन. हे लहान वय होतं, गोष्टी सांगेन म्हणून त्यांनी जवळ घेतलं, त्यांना बसवलं. बसून त्यांना गोष्टी सांगायला लागला. तो गोष्टी सांगायला लागल्यावर रोज एक एक गोष्ट तो सांगत गेला. ते गेल्यानंतर यांची मैत्री वाढली. रोज ते तिथं जाऊन बसायला लागले आणि त्याची वाट पाहायला लागले. मग तो त्या झाडातून यायचा, सांगायचा. असं करता करता त्यांनी काही विद्या या धनेश्वरांना शिकवल्या. त्याच्यामध्ये रामकाठी म्हणून जी विद्या आहे ती धनेश्वरांना शिकवली, आणि त्यांना ती येत होती, त्याचा उपयोग ते करायचे त्यावेळेला रामकाठी म्हणून. पुन्हा ते म्हणले की बाबा तुम्हाला मारुतीचं दर्शन पाहिजे का, हे विचारलं. म्हणजे मारुतीचं दर्शन द्या म्हणले. असं म्हणल्याबरोबर भलं मोठं वानर त्या झाडावरून खाली आलं, उडी टाकले. हेही घाबरले की एवढं मोठं वानर कधीच बघितलं नाही, आणि घ्या म्हणले दर्शन मारुतीरायाचं, बघा मारुतीराय तुमच्या पुढे, असं म्हणून दर्शन दिलं त्यांना. पुन्हा ते गायब झाले. पुन्हा काही दिवस गेल्यानंतर पुन्हा या गप्पा गोष्टी चालू असायच्या त्यांच्या नेहमीचे. तुम्हाला म्हणले तर मारुतीचं दर्शन देतो, मारुती दाखवतो तुम्हाला कसं आहे म्हणताना अजस्त्र याच्यात वांद्राच्या याच्यात मारुतीचं दर्शन घडवलं. आणि मारुतीचं दर्शन घडवून त्यांना सांगितलं की बाबांनो तुम्ही रोज ही तुमची जी आहे ती उपासना चालू ठेवत जा, असं म्हणून बऱ्याच विद्या माहिती देऊन पुढं तो जो होता फकीर तो येईन असा झाला. म्हणजे काका, आता तुम्ही जे लहानपणापासून अगदी सांगितलंस, नागानी धरलेली सावली, किंवा ज्या फकीरांनी त्यांना दर्शन दिलं, किंवा राम काठी आणि अशा काही सिद्धी शिकवल्या, तर हे लहानपणापासूनच सिद्ध झालं होतं की डॉक्टर धनेश्वर हे खूप सिद्ध पुरुष आहे. सिद्ध पुरुष आहेत.
मग आता हा लहानपणचा प्रवास आणि पुढे ज्या क्षणी शंकर महाराजांची आणि त्यांची भेट झाली, तर याच्यामध्ये डॉक्टर धनेश्वरांचा जो एकंदरीत प्रवास होता, तो कसा होता? आता हेच फकीराचं कनेक्टिंग पुढं कसं झालं हे तुम्हाला सांगायचं आहे की मधल्या काळ मग त्यांनी पुन्हा नगरला आले, नगरला स्थायिक झाले, मग नगरला ते शाळेमध्ये शिकले, त्यांचं 10वी पर्यंत शिक्षण झालं. ज्या वाड्यात ते राहत होते तिथं वैद्य होते, त्या वैद्यांना सुद्धा आवड होती, म्हणून ते म्हणले तू आता 10वीत चांगले मार्क कमवलेस तर तू सायन्स साईडला जा आणि सायन्स साईडला सांग तू ॲलोपॅथीचं किंवा बाहेरचं यातलं शास्त्र शिक सगळं आणि तू वैद्यकीय क्षेत्रात शिक. मग त्यांनी पूर्ण त्यांना पटलं ते सांगणं. मग वैद्यकीय याच्यात त्यांनी प्रवेश मिळवला. मग वैद्यकीय याच्यात प्रवेश मिळवून 12वी झाल्यावर सायन्स घेऊन, त्यावेळेला 12वी नव्हतं, त्यावेळेला 10वी 11वी होतं, मग सायन्स साईड घेतली त्यांनी. सायन्स साईड घेऊन ज्या वेळेला ते इथं होते कॉलेजला शिकायला, त्या जेव्हा गुरुदेव रानडे हे त्यांचे प्रिन्सिपल होते, गुरुदेव रानडे. मग त्यांचंही त्यांना खूप मोठ्या प्रमाणात आध्यात्मिक मदत झालेली आहे. काही कविता ते करायचे, काही करायचे. ते म्हणायचे ह्या कविता आत्ता तुझ्या ह्याच्या उपयोगाच्या नाही आहेत, त्या अशा कविता लिहून नकोस, फाडून टाकल्या त्यांनी बऱ्याच वेळेला. मग त्यांचा उपयोग झाला. मग ते करता करता पुढं ते शिक्षण पूर्ण झालं त्यांचं आणि मग त्यांनी डॉक्टरी क्षेत्रात प्रवेश केला. मुंबईला त्यांनी जे कॉलेज होतं कॉलेज होतं त्याच्यामध्ये त्यांनी प्रवेश घेतला. मग प्रवेश घेतल्यावर तिथं काही डॉक्टर सर्जन इथले बाहेरचे असे भेटले, त्यांनी त्यांचा अभ्यास उत्तम करून घेतला. अशीच एक कथा त्यावेळेसुद्धा दिलेली आहे की ज्या वेळेला ते डॉक्टर जे होते ते म्हणले की सर्जन की ते म्हणले माझ्या मुलाला आवेचा त्रास होतो, मग कायम आवेचा त्रास होतो, तर आवेचं औषध आपल्या वैद्यकीय शास्त्रात नाही आहे. त्यावेळेला डॉक्टर उभे राहिले. डॉक्टर धीट होते, खूप घाबरायचे नाहीत कोणाला, उभे राहायचे. आणि ते म्हणले की तसं काही नाही, म्हणले की आपल्या औषधमध्ये औषधी आहे, तुम्हाला कल्पना नसेल पण औषधी भरपूर आहेत आपल्या इथं आणि त्याच्यामध्ये ताकद आहे. तर ते म्हणलं तू माझ्या घरी ये आणि बघ. मग ते घरी गेले डॉक्टर. त्याने बघितल्यावर त्यांनी सगळं चेक केलं, काही औषधाची यादी दिली. मग औषधं ही आणा म्हणले. मग औषधे आणली, ती सगळी त्यांनी कुटली. ती कुटून त्यांनी औषध त्यांच्या मुलाला दिलं आणि दुसऱ्या दिवशी त्या मुलाची आव इतके वर्षाची पूर्ण थांबली. मग त्यावेळी ते म्हणले की नाही, तू जे म्हणतो ते बरोबर आहे, आयुर्वेदामध्ये ही औषधं आहेत. आज त्याचा मला अनुभव आला. हे प्रत्यक्ष आयुर्वेदातलं त्यांनी त्यांना. ॲलोपॅथिकमध्ये एक डॉक्टर आले बाहेरच्या देशातले, त्यांनी चेक केलं. ते म्हणले की योगशास्त्र बिस्त्र जे भारतात म्हणतात ते आम्हाला काही मान्य नाही आहे. ते म्हणले नाही, असं कसं तुम्ही म्हणता, योगशास्त्राला महत्त्व आहे आणि भारतामध्ये योगशास्त्र हे पहिल्यापासून आहे, प्रगत आहे. तुम्हाला त्याची जाणीव नाही पण आम्हाला माहिती. म्हणते कशावरनं म्हणतोस, तर या म्हणले. तर म्हणले माझी नाडी चेक करा. म्हणून डॉक्टरने आपले हात त्यांच्या हातात दिला, तर नाडी चेक केली तर नाडी लागत होती. आणि बघितलं नंतर तर ते म्हणले अरे तुझी नाडीच लागत नाही आहे. तर नाडी कुठे गेली म्हणले, तुझी नाडीच सापडत नाही म्हणले, लागत नाही नाडी. हे असं कसं म्हणलं. 5-10 मिनटं झाल्यावर ते गोंधळायला लागले. ते म्हणले की मी मनाने माझ्या ज्या नाड्या आहेत त्या पूर्णपणे बंद केल्यात. त्या नाड्या बंद केल्यामुळे तुम्हाला नाडी लागणार नाही. की आमच्या मनावर, भारतीय याच्यामध्ये योगामध्ये मनावर सगळ्या गोष्टी आहेत. मी मनाने कंट्रोल केला आणि मनाने कंट्रोल केल्यामुळे ही नाडी तुम्हाला सापडणार नाही. आता पुन्हा चेक करा. पुन्हा चेक केल्यावर नाडी लागायला लागली. म्हणजे यावरून ते सिद्ध होतं की ते त्यांची नकळत अध्यात्माकडे वाटचाल चालू होती. वाटचाल चालू होती. मग त्यांची आणि सद्गुरू शंकर महाराजांची भेट परत कधी झाली सांगतो. त्यानंतर आपण जे विचार करतो की योगशास्त्रामध्ये किती महत्त्व आहे, काय आहे, असेच एक वारकरी संप्रदाय संत महात्मे होते. मुद्दाम ही गोष्ट मध्ये मी सांगतोय त्याकरता की मध्ये मध्ये काही चेंजेस पाहिजेत. तर त्यांचं एक ऑपरेशन होतं अंगठ्याचं आणि डॉक्टर म्हणले की हे अंगठा बधीर करावं लागेल, हा कापायचा आहे आपल्याला, तर त्याकरता हे करावं लागेल, तर भूल द्यावी लागेल, इंजेक्शन द्यावं लागेल. ते म्हणले काही काळजी करू नका, तुम्ही फक्त ऑपरेशन चालू कराल तेव्हा मला सांगा की मी चालू करतोय, बस, मला भूल इंजेक्शनची गरज नाही.
आणि असं म्हटल्यावर ठीक आहे, डॉक्टर म्हणले आम्ही चालू करतोय. चालू करतो म्हटल्यावर त्यांनी संबंध जी मानाची स्थिती आहे ती कंट्रोल करून घेतली आणि कंट्रोल करून जवळ ते अर्धा पाऊण तासाचं ऑपरेशन पूर्ण झालं. पूर्ण होऊन अंगठा त्यांचा व्यवस्थित झाला. डॉक्टर म्हणले कसं काय तुम्ही केलं आज एवढं मोठं ऑपरेशन अंगठ्याचं? बोल. ते म्हणले मानसिक कंट्रोल आहे आणि योगाचं शिक्षण आहे, त्याच्यामुळे सर्व ते माझं मानसिक याने नाड्या मी बंद केल्या. नेहमी तुम्ही आजारातलं मनच काढून घेतलं तो आजार तुम्हाला जाणवत नाही. दुःखाचं मूळ कळलं की दुःख वाटत नाही, त्याचं दुःख होतच नाही आपल्याला, त्याच्यातून मार्ग निघतो. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्याप्रमाणे योग साधनेत आपल्याला खूप महत्त्व आहे. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना पटवून दिलं की आयुर्वेद कसा महत्त्वाचा आहे, योग कसा महत्त्वाचा आहे, या गोष्टी सगळ्या किती महत्त्वाच्या आहे आणि त्या भारतामध्ये आहेत. हे योगिक लोक आहेत, त्यांना माहिती आहे, हे सगळं जाणवलं त्यांना. मग डॉक्टर त्यानंतर आपोआप पुढं शिक्षण घेऊन MBBS झाले. MBBS झाल्यानंतर डॉक्टर झाले. आता हे जरा डॉक्टरांना शिकलेले, त्यामुळे थोडंसं त्यांना हेही होतं की आपण डॉक्टर. त्यावेळेला इकडं त्यांचे आजोबा जे होते आणि वडील हे महाराजांच्या जरा याच्यात येत होते. त्यावेळी त्यांना कळल्यावर त्यांनी पत्र लिहून पाठवलं की आले फसवाफसवीचे धंदे खूप चाललेत, भोंदूगिरी खूप चाललेली आहे, तर तुम्ही कोणाच्याही मागं लागू नका. मी तुम्हाला पत्र पाठवते, बरोबर पुस्तकं पाठवतो, ती वाचत जा, पण कोणाच्या मागं लागू नका. ही गोष्ट पुढं सांगतो मी. हे सगळं झाल्यावर ठीक आहे म्हटले. आता हे कळल्यावर हे डॉक्टर MBBS होऊन त्यांना पुढचे जे हे होते ते म्हणले की तू आता MD कर, सर्जन हो पुढं तू. लक्षात. ते म्हणले की नाही, मला माझ्या गावात जाऊन दवाखाना उघडायचा आहे आणि माझ्या विद्येचा उपयोग हा मला गावाकरता करायचा आहे, तर तो मला महत्त्वाचा आहे. तर पुढं मी शिकेन करेन, पण मला ते पाहिजे. ते म्हणले बघ तुझी इच्छा होईल तेव्हा कॉलेजमध्ये तुझं नाव मी ठेवून दिलेलं आहे आणि तू कर म्हणले त्या ह्याच्याप्रमाणे. ठीक आहे म्हणले. म्हणून ते निघाले, सगळं आवरून तिकडचं नगरला निघाले. त्यावेळेला रेल्वे कमी जास्त असायच्या, जास्त काय अशा नसायच्या फास्ट. ते रेल्वेवर बसले, रेल्वे आले, दौंडला उतरल्यावर नगरला जायला पुढं रेल्वे नव्हती. तर दौंडचे जे स्टेशन मास्तर होते ते म्हणले की त्यांची ओळख होती की डॉक्टर तुम्ही माझ्या घरी चला आणि आज रात्री आराम करा आणि मग पुढं जाऊ आपण. म्हणले सकाळी म्हणले मी येतो, माझ्यावर सोडतो गाडीत तुम्हाला, काही वांधा नाही रेल्वे नाही वगैरे. ठीक आहे म्हणले चला. आणि आमच्या घरी म्हणले सत्पुरुष आले शंकर महाराज म्हणून, तर त्यांचंही दर्शन तुम्हाला होईल, तर चला म्हणले. म्हणून गेले दोघंजणं रात्री घरी आणि रात्री गप्पा मारल्या, सगळं मारलं. सकाळी झाली, उठले. सकाळी निघायच्या ऐवजी थांबले तिथं ते. मग शंकर महाराजांचं दर्शन घेतलं की म्हणले हे शंकर महाराज. मग शंकर महाराजांची ओळख करून दे, हे डॉक्टर धनेश्वर, हे MBBS डॉक्टर आहेत म्हणले. आता डॉक्टर म्हणल्यावर थोडी कॉलर ताट झाली त्यांची, डॉक्टर ओळख करून दिल्यावर. मग शंकर महाराज म्हणले ठीक. आता त्यांचा वेश तर काय महाराजांचा, कुठं दाढी वाढलेली मध्येच, कुठं केस, कधी महाराजांची कधी दाढी असायची, कधी गुळगुळीत असायची, त्यांचं काहीच गॅरंटी नसायची. पैलवान टाईप केस असायचे काही वेळेला. त्यामुळे ती अवस्था, सगळे डोळे असे, पुन्हा दारू वाकडं तिकडं. त्यांना काही हे महाराज वाटेनात की म्हणले मला काही महाराज हे बरोबर वाटत नाही. पण ज्या वेळेला महाराजांनी विचारलं की तू MBBS झालास का, हे झालं का, आणि ते म्हणले हे धनेश्वर, ते म्हणले मी याला फार जन्मोनजन्म ओळखतो म्हणले. मग त्यामुळे ते चमकले की मला हा जन्मोनजन्म कसं काय ओळखतात, हे महाराज तर आत्ता पाहतात आपल्याला, मग काय प्रकार आहे हा. मग तेव्हा ते म्हणले, ओळख दिली त्यांनी. रामकाठी तुला माहिती का, रामकाठी शिकलास ना तू, तो पीर जो होता त्याची आठवण झाली का. मग लक्षात आलं त्यांच्या की हे कनेक्शन इथं आहे, हे तेच होते. शंकर महाराज स्वतः फकीराच्या अवस्थेत होते त्यावेळेला. मग त्यांनी संबंध माहिती विचारली की तू डॉक्टर झालास तर तुला काय काय माहिती आहे, काय नाही, की शरीरामध्ये नाडे किती आहेत, रक्त किती असतं, किंवा आपले पुंजके जे आहेत ते कुठे आहेत, चक्र कुठे आहेत, काय, या सगळ्या गोष्टी विचारल्या. त्या म्हणजे थोडक्यात त्यांची महाराजांनी परीक्षा घेतली डॉक्टरीची. तर ते म्हणले अरे तुला माहिती का की गुणसूत्राची माहिती तुला आहे का. मग तेव्हा हे म्हणले की आपल्यापेक्षा यांना माहिती जास्त दिसते.
ते म्हणले अरे गुणसूत्र, आणि त्यावेळेला एवढी माहिती नव्हती गुणसूत्राची येते. मग त्यांनी सगळी माहिती दिली शंकर महाराज गुणसूत्राची, काय आहे काय नाही, मग शरीररचना कशी चालते काय चालते. मग त्यांनी डोक्यावर हात ठेवले त्यांच्या, आणि आतली चाललेली शरीर रचना, शारीरिक कसं आहे, पुंजके कुठे आहेत, काय आहे चक्र, ही सगळी त्यांना अंतर्मय दाखवली. आणि दाखवून त्यांना खरं डॉक्टरीचं ज्ञान हे शंकर महाराजांनी त्यावेळेला दिलं. म्हणजे आणि डिग्री. त्यावेळेला हा. शंकर महाराजांची ओळख त्यांना पटली. हो, कारण त्या पुस्तकामध्ये आहे की या सगळ्या सिद्धीचा उपयोग डॉक्टर वेळप्रसंगी करत वेळ असत. प्रसंग करायचा. मग सगळं त्यांना हे झाल्यानंतर हे रेल्वेत बसून निघाले, पुढं नगरला आले. नगरला आले, सगळे राहिले, त्यांचा दवाखाना थाटायचं होतं त्यांना, पण त्यावेळेला पैसा नव्हता दवाखाना थाटायला, जागा नव्हती, काय करायचं काय नाही चाललं होतं. अशा याच्यात एक दिवस तिथं आतमध्ये शंकर महाराज येऊन बसले होते आणि त्यांच्याशी बोलाचाली चालल्या होत्या. त्यावेळेस बाहेरून आल्यावर यांनी बघितलं ते शंकर महाराज तिथं वडिलांच्या आणि आजोबांशी बोलत होते. ते म्हणले अरे काय रे, म्हणले तुम्ही महाराज इथं कसे काय. अरे म्हणले बाबा जन्मोजन्मीचं नातं आहे, आणि तू जे पत्र लिहिलंस ना की नको त्यांच्या नादाला लागू नका, हल्ली फसवेगिरीचे धंदे चालू आहेत, साधू लोक फसवतात, ते पत्र मीच घेतलं होतं माझ्या हातात, आणि ते पत्र मीच फोडून वडिलांना वाचून दाखवलं की आपले चिरंजीव डॉक्टर झालेत, त्यामुळे ते काय लिहिते ते बघा. मग ते हसायला लागले. मग पाया पडले शंकर महाराजांच्या, आणि पुढचा त्यांचा नगरचा प्रवास चालू झाला. मग ते म्हणले की मला स्थापन करायचे, मला काही झालं तरी दवाखाना आपल्या ह्याच्यात चालवायचा आहे, पण आत्ता पैशाची सोय नाही आहे. ते म्हणले त्याची काळजी तू करू नकोस, तुझा दवाखाना शंकर महाराज म्हणले मी थाटून देईन, उद्घाटन त्याचं मी करीन, तू त्याची काळजी करू नकोस. मग त्यानंतर ते झाल्यानंतर त्यांचा दवाखाना स्थापना त्यांनी. त्यावेळेला 2,000 रुपये त्यांनी गोळा केले महाराजांनी. 2,000 रुपये गोळा करून त्यांच्या ओळखीचे जे एक होते ग्रस्त, शहा का कोणतरी ग्रस्त होते, त्यांची जागा दिली त्यांना घरासमोरची. घरासमोर जागा देऊन त्यांनी दवाखाना स्थापन केला. तो ज्या उद्देशाने तू इथं आलायस की तुला इथल्या लोकांची सेवा करायची, त्याकरता तू दवाखाना काढून इथं आलायस, की कमवाई करता तू आलेला नाही, तर खोऱ्याने पैसा ओढला असता तू त्या ह्याच्याकरता. तर त्याकरता जे काय असेल ते माफक दराने फी घे. त्यामुळे डॉक्टरने दवाखाना चालू केल्यानंतर ते व्हिजिट फी 1 रुपया आणि औषधाची फी 1 रुपया एवढीच ते घ्यायची. बाकी त्याप्रमाणे म्हणजे बऱ्याच वेळेला घरातले लोक सुद्धा त्यांना ओरडायचे किंवा बाकीचे लोक बघा काय कमवतात काय नाही आहे, आणि तुम्ही काय हे करता. ते म्हणले नाही, मी लोककल्याणाकरता केलेलं आहे, त्यामुळे लोककल्याणाच्या दृष्टीनेच मी फी घेणार आणि त्याचा उपयोग लोकांना करतो आहे. आपण उपाशी राहत नाही, आपल्या 2 टायमाचं पोटाचं मिळतं आहे ना, मग आपल्याला काय अर्थ आहे. ही शेवटी महाराजांची कृपा आहे आपल्यावर. म्हणजे काका, जी डॉक्टर धनेश्वरांची महाराजांच्या प्रती ती एक श्रद्धा होती हो, की महाराज हे आपल्या कुटुंबाची पूर्ण काळजी पूर्ण करणार. काळजी करतात. पण म्हणजे त्यांच्या संपर्कातले असे काही लोक आहेत, ते म्हणतात की त्यावेळेला ही माफक फी असून सुद्धा लोकांनी ती फी बुडवली. बऱ्याच वेळेला बुडवायचा बुडवायचा केला. प्रयत्न केला. म्हणजे लोकांच्या या वृत्तीचं थोडं आश्चर्य वाटतं, पण तरीही म्हणजे डॉक्टरांची प्रतिक्रिया काय होती त्यावेळेला? सोडले नाही त्यांनी. म्हणजे ते सगळ्यांना माफ माफ केलं मला हो, वाटतं माफ त्यांनी. केलं. ते म्हणायचे की मी एकदा ते घेतलेलं आहे ना व्रत, त्यामुळे त्या व्रताप्रमाणे मी चालतो, आपल्याला कमी पडणार नाही, महाराज कमी पडू देणार नाही त्या बाबतीत. त्या बाबतीतलं एक त्यांचं उदाहरण सांगायचं म्हणजे की लोक काही वेळेला त्याचा गैरफायदा पण घेतात. सगळेच लोक त्या दृष्टीने बघत नाही, त्याचा गैरफायदा पण घेतात. असंच त्यांनी त्या ह्याच्यात सांगितलेलं आहे की त्यांचे जे दुसरे डॉक्टर मित्र होते, तर त्यांनी त्यांच्याकडचे जे पेशंट होते ते काही बरे होत नव्हते म्हणून यांच्याकडे घेऊन आले आणि म्हणले बाबा तुम्ही यांच्यावर काय असेल तो इलाज करा आणि काय असेल ते करा. त्याप्रमाणे डॉक्टरने त्यांच्या त्या पेशंटवर इलाज केला, आजारपणावर इलाज करून तो बरा झाला. बरा झाल्यानंतर व्यवस्थित बरा झाल्यानंतर त्या पठ्ठ्याने यांना फक्त 10 रुपये हातावर ठेवले. मग 10 रुपये हातावर ठेवल्यावर ते स्वतः ज्यांनी आणलं ते डॉक्टर तिथं होते. 10 रुपये ठेवल्यामुळं डॉक्टर थोडेसे चिडले. मग डॉक्टर म्हणले असं नाही,
की जी माझी फी आहे किंवा माझे जे कष्ट आहे ते जाणून तुम्ही द्यायलाच पाहिजे. मग 10 रुपये त्यांनी रोज जे टांगेवाल्याकडनं जायचे त्या टांगेवाल्याला देऊन टाकले की हे 10 रुपये तूच घेऊन घे. टाक, तुझं तरी चालेल. मग त्या डॉक्टरांना काहीतरी वाईट वाटलं, लाज वाटली. मग ते म्हटलं की तसं करू नका. पेशंटला ज्यांनी सांगितलं की तुम्ही त्यांना जे पैसे आहेत ते देऊन टाका. माझ्याकडे जर असतात तर मी 250 रुपये फी घेतली असती त्याची. तर त्या ह्याच्याप्रमाणे तुम्ही त्यांना योग्य ते देऊन टाकायला पाहिजे, असं करता कामा नये. मग काय लाज काय, नाही तर मी देतो माझ्या खिशातली त्यांना, तुम्हाला जर द्यायचे नसेल तर. त्याप्रमाणे त्यांनी स्वतः त्या पेशंटने फी दिली त्यांना आणि हे केलं. पण असे सुद्धा त्यांना अनुभव आलेले आहेत की लोकांनी फसून सुद्धा पैसे दिलेले नाही, पण यांनी तेवढ्याकरता बंद केलेलं नाही. आणि ही उपासना नुसतं वैद्यकीय शिक्षण नाही, तर बरोबरने आध्यात्मिक साधना, उपासना, महाराजांनी सांगितलेले औषधं आणि त्यांना माहीत असलेल्या गोष्टी आणि काही स्वतःची ताकद योगाची. आपण म्हणतो की उचलून त्यांनी भस्म किंवा माती दिली तरी त्या मातीत ताकद असते, ते बरं होऊ शकतं. अशी सुद्धा काही वेळेला गोष्टी झालेल्या आहेत. ज्यावेळी ते एका पेशंटला बघायला गेले खेडेगावामध्ये, त्यावेळी ते मुलगा आजारी होता, त्याच्या पोटात दुखत होतं. पोटात दुखत असल्यानंतर त्यांनी एक विचित्र लिक्विड असं त्याला प्यायला दिलं की ते आपण वापरत नाही. ते प्यायला दिल्यावर त्या मुलाचं पोट थांबलं. मग थांबल्यानंतर कळलं की अरे, न घ्यायचं औषध यांनी दिलं आणि त्या मुलाचं पोट थांबलं, तो बरा झाला. त्यामुळं ते म्हणले की बघा, ही ताकद आहे शेवटी, की ज्याला तुम्ही विष म्हणता ते विष औषधसुद्धा होऊ शकतं. ही त्यांची ताकद आहे करायची. असेच दुसऱ्या ठिकाणी तो आजारी पडला तर तो माणूस म्हणला त्यांनी हे औषध पाजलं होतं ना, तसं औषध देऊन टाका त्यांना. ते म्हणले अरे तसं द्यायचं नसतं, उद्या काही झालं तर जबाबदारी आपल्यावर. त्यामुळे डॉक्टरांनाच सांगू आपण. मग डॉक्टर गेले तिथं, बघितलं त्यांनी. बघितलं तर तिथं औषधं काहीच नव्हती. त्यावेळेला खेडेगावात औषध काय द्यायचं, तर कोंबड्या होत्या, कोंबड्यांची विष्ठा होती. तर ते म्हणले जा विष्ठा घेऊन ये. विष्ठा घेऊन त्यांनी ती सगळी एकत्र केली आणि एकत्र करून त्याच्यामध्ये काय मिसळलं आणि त्याला औषध दिलं. त्याचा रोग बरा झाला पूर्णपणे. ही त्यांची साधना उपासनेची ताकद आहे त्या ह्याच्यात. त्यामुळे असे अनुभव त्यांना बरेच येऊन गेलेत. भरपूर अनुभव त्यांना या बाबतीत आले. पण त्यांनी त्यांचं डॉक्टरीचं जी शंकर महाराजांनी सांगितलं होतं ते सोडलेलं नाही मात्र अजिबात. आता काका, साहित्यामध्ये डॉक्टर धनेश्वर आणि बाळकृष्ण, तो त्यांच्याशी बोलणारा बाळकृष्ण, ही कथा खूपदा वाचली आहे. खूप धन्यवाद. पण ती परत एकदा तुमच्या शब्दात सांगा आणि त्यातून आम्ही काय बोध घेण्यासारखं आहे ते पण सांगा. असंच एकदा डॉक्टर रोज पूजा विधी चालू असायचा. म्हणजे आणि त्यांचं जरी ते आंतरिक ह्याच्यात असले तरी इतर सत्पुरुषांप्रमाणे पूजाविधी त्यांचा नसायचा. उपळेकर महाराज किंवा यांचे इतर यांचे तसं नसायचं. व्यवस्थित पूजाविधी मंत्रोक्त करून ते करायचे त्या ह्याच्यात. तर त्यांच्याकडे एक शाडूची बाळकृष्णाची मूर्ती होती आणि रोज त्याला ते कुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचे आणि मनापासून पूजा करायची. मुख्य ज्या गोष्टी सांगायच्या उद्देश हा की नेहमी आपण पूजाविधी करतो हा मन लावून करावा. जसं आपण आपली आंघोळ करतो, लहान मुलाला घालतो, त्याप्रमाणे देवाला सुद्धा स्नान घालायचं, पूजा करायची, फोटो पोसायचा, तो सुद्धा प्रेमाने एक. हा थोडासा मी भाग वेगळा सांगतोय तुम्हाला त्याच्यापेक्षा, की त्याचं महत्त्व काय, ते काय करून पूजा करतो ते. की बऱ्याच वेळेला मी बघितलं तामणामध्ये एकत्र देव घेतात, बसतात. काही वेळेला बऱ्याच ठिकाणी एका साईडला विडीचा धूर चालू असतो आणि एका साईडला पाणी ओतणं चालू असतं, की उदबत्ती कुठली दाखवतो हेच कळत नाही. एकत्र ठेवून पूजा करतात, पाणी ओततात, पाणी ओतून त्याला पुसून काढतात आणि आपली गंध फुलं वाहून झाली. एकदा काच स्वच्छ झाली का बघतात, पण आपण काच स्वच्छ करत नाही. आतली जी त्याच्यामध्ये फोटो आहे त्याची पूजा आपण, ही आंतरिक पूजा आहे, ही महत्त्वाची. वरची काच बघू नका तुम्ही, आंतरिक पूजा बघा. त्याप्रमाणे पूजा केली पाहिजे. किंवा आपण एक एक देव घेऊन पाण्यामध्ये घेऊन पूजा करायला पाहिजे, तशी आपण करत नाही. मग डॉक्टर जी पूजा करायची ती त्या पद्धतीत पूजा करायची, की आपण देवाशी एकरूप होऊन पूजा करतोय.
मग त्याप्रमाणे ते पूजा करायचे, कृष्णाला नैवेद्य दाखवायचे, कृष्णाची बालमूर्ती होती ती करायची. मग एक दिवस असं करता 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 ती मूर्ती प्रसाद खाऊन जायची. प्रसाद खाऊन जायचे म्हणल्यावर त्यांना नवल वाटायला लागलं की कृष्ण आपला प्रसाद खाऊन जातोय, काय भानगड आहे, हे खरं आहे का खोट आहे. मग आता ते शिकलेले होते, त्याच्यामुळे ते बुद्धीच्या याच्यावर घासून बघायचे की हे कुठं आपल्याला भास होत नाही ना, काही चुकत नाही ना आपलं, हे खरं आहे का, हे ते बघायचे प्रत्येक वेळेला. मग त्यावेळेला ते म्हणले की याची मला खून पटली पाहिजे की बाळकृष्ण येऊन प्रसाद माझा घेऊन जातोय, कृष्णाशी बोलायचे ते. मग ते झाल्यानंतर एक दिवस असं घडलं की बाळकृष्णाचं जे बारीक कडं होतं हातातलं, ते बाळकृष्ण तामणात ठेवून गेला होता आणि ते तामणात कडं त्यांना दिसलं. मग म्हटलं नाही, देव आपल्याशी खरं बोलतोय. मग हे झाल्यानंतर देव आपल्याशी बोलतोय, जसा नामदेव हा देवाशी बोलायचा आणि पांडुरंग नामदेवच्या हातनं जेवायचा, पण हा अहंकार नामदेव महाराजांना कधी झालेला नव्हता. तसा हा अहंकार आपल्याला सुद्धा होऊ नये आणि आपण अहंकारामध्ये अडकू नये याच्यामध्ये. नाही तर बरीचशी लोक याच्यामध्ये अडकतात की माझ्या अंगात देवी येते, माझ्या अंगात महाराज येतात, मी लोकांचे प्रश्न सोडवतो, माझ्यामुळं जग चाललंय. अजिबात नाही, तुमच्यामुळं काही चाललेलं नाही. गाडी घालणं कुत्रं चालतं त्याला वाटतं आपण गाडी चालवतोय, तशी गोष्ट नसते की गाडीवान गाडी चालतो, चालवणारा तो आहे वरचा, तो आपलं सगळं पृथ्वी चालवतोय. त्यामुळे ह्या गोष्टी म्हणून अहंकार होऊ नये म्हणून पुढे त्यांनी काय केलं, ती कृष्णाची मूर्ती फोडली आणि फोडून त्यांनी खिडकीच्या बाहेर ती टाकून दिली. टाकून दिल्यावर ते म्हणले, त्यांना कल्पना नव्हती, मागे शंकर महाराज उभे होते आणि शंकर महाराज टाळ्या वाजवून नाचायला लागले. ते म्हणले डॉक्टरचा देव मेला, डॉक्टरचा देव मेला, असे टाळ्या वाजवून नाचत ते ओरडायला लागले. ते ओरडल्यावर ते बघितले महाराज उभे मागं. ते म्हणले महाराज तुम्ही म्हणते ते खरं आहे की माझा देव मेला, माझा जो आतला अहंकार होता तो मी मारून टाकला आणि तो तुमच्या कृपेने मारून टाकला, त्यामुळे आता काही राहिलंच नाही, तर प्रश्नच उरला नाही. मग महाराज म्हणले बरोबर आहे, म्हणजे या गोष्टी चालायच्या त्यांच्या इथं, ही गोष्ट त्यांच्या इथं घडलेली आहे या ह्याच्यामध्ये. म्हणजे एवढं आपण त्या ह्याच्याशी एकरूप व्हायला पाहिजे, त्याशिवाय आपल्याला तो आनंद आणि ती देवत्व आपल्याला मिळत नाही. म्हणजे काका एकरूप व्हायला पाहिजे, त्याचा अहंकारही येता कामा नये. अजिबात नाही. आता त्याच अनुषंगाने जे लिहिलेलं आहे साहित्यात की डॉक्टर धनेश्वरांना महाराजांनी खूप सिद्धी शिकवल्या, हो. पण ते कुठल्याही सिद्धीत अडकले नाही. नाही किंवा त्या सिद्धीचा उपयोग त्यांनी स्वतःसाठी करून घेतला नाही. हो. तर ती डॉक्टरांची 11 मुलं जाणार हे जेव्हा महाराजांनी त्यांना भाकीत सांगितलं होतं, पण तेव्हाही ते ढळले नाही. नाही. तर त्यावेळेचा जो एक प्रसंग आहे की सत्यनारायण करून घेतला, तो सांगाल का? सांगतो. आता अहंकार आणि या गोष्टी आपण बघितल्या की त्यांना अजिबात नव्हत्या, किंवा शंकर महाराजांनी जी क्रिया केली होती, त्यांनी शरीर रचना दाखवली, कशी दाखवायचं ते शिकवलं. मग काही असे विचित्र जे पेशंट असे त्याच्यावर ते प्रयोग करायचे, प्रयोग करून बरोबर त्याला काय आजार झाला आहे, म्हणजे एक्सरे जसं आपण पाहतो तसे ते बघायचे आणि बरोबर त्यातला आजार निवडून ते काढायचे आणि त्याच्यावर औषध द्यायचे. ही महाराजांमुळे त्यांना मोठी कला अवगत झाली होती. असे बरेच पेशंट हे बरे करायचे त्यावेळेला. आणि त्यानंतर हे झाल्यानंतर त्यांना अहंकार ही गोष्ट अजिबात नाही. त्यांच्याकडनं बऱ्याच सिद्धी किंवा बऱ्याच सिद्धी त्यांना महाराजांनी दिल्या होत्या. आणि हे दिल्या म्हणजे काय, हे पूर्वजन्मीचं त्यांचं ठरलेलं होतं, पूर्वजन्मीचं नातं होतं, जन्मून जन्मी नातं होतं. त्यामुळे आत्ता झाले दिले असं नाही, ह्या गोष्टी ठरलेल्या होत्या, त्या त्यांनी दिल्या. त्यामुळे ज्ञानेश्वरीचा अभ्याससुद्धा त्यांच्याकडनं करून घेतल्या. सिद्धी ज्याला 2-2 वर्ष लागतात ते डॉक्टर 8 दिवसात शिकले. ते सुद्धा ताकद त्यांची बुद्धी होती त्यावेळेला त्या ह्याच्यामध्ये, त्यामुळे शिकले ते. त्यामुळे या गोष्टीसुद्धा अहंकार हा प्रकार त्यांना कधीही नव्हता आणि कधीही त्यांना चिकटला नाही शेवटपर्यंत, किंवा कधीही ते मी
गुरु आहे कोणतरी मला येतं असा कुठे अहंकार केलेला नाही त्यांनी. तर काका, जेव्हा महाराजांनी डॉक्टर धनेश्वरांना सांगितलं की तुझी 11 मुलं जन्माला येणार पण जगणार नाहीत आणि तुला दिलेल्या सिद्धीचा वापर करून जर काही करता आलं तर तू कर, तर त्यावेळेला त्यांनी ते टाळलं, म्हणजे आपलं प्राक्तन हे भोगलं. भोगायचं असतं. तर त्या संबंधीचं एक जे सत्यनारायणाची पण कथा आहे ती एक तुमच्या तोंडातून ऐकायची. डॉक्टरांना सगळ्या गोष्टी अवगत होत्या. त्यांना वादनकला अवगत होती, आयुर्वेद अवगत होता, ॲलोपॅथिक अवगत होती, ज्योतिषशास्त्र अवगत होतं. कुठलीही गोष्ट त्यांना माहीत नाही असं अजिबात नाही. बऱ्याचशा गोष्टी ते ज्योतिषशास्त्राने सुद्धा हे करायचे किंवा बरेच लोक त्यांच्याकडे यायचे. पाकिस्तानमधनं काही लोक यायचे किंवा अरबस्तानमधनं काही लोक यायचे. काही त्यांचेच भविष्य त्यांना सांगायचे की एक जण आला होता तो त्यांचंच भविष्य सांगतो की तुम्हाला या ह्याच्यात मुलगा होणार आहे, इतके इतके होणार आहे, अशी खूण आहे, हा डॉक्टरना सांगतोय. तर शांत होते डॉक्टर, काही विचार केला नाही, ते काही बोलले नाही, काही नाही. मागून ते म्हणले की तुला जे सांगतोयस ना त्या गोष्टी सगळ्या मला माहिती आहेत, ते होणार आहेत म्हटले. पण तू जे सांगतोयस ते कशावर सांगतोयस, कुठल्या अभ्यासावर सांगतोयस. त्यांनी जे सांगितलं तो म्हणले की नाही, म्हणले तुला पीर जो आहे तो पीर तू आत्मसात करून घेतलाय, कर्णपिशाचे आत्मसात करून घेतले, त्या ह्याच्यावर तू माहिती सांगतोयस. माझं तसं नाही आहे म्हणले, आणि ते कधी जाईल सांगता येत नाही. त्यामुळे तू या भानगडीत पडू नकोस, माझं भविष्य तू सांगू नकोस, तुझं भविष्य मी सांगतो, पुढचं पण काय आहे ते. त्यामुळे गडबड तो जो सटकला ते सटकला, पुन्हा आलाच नाही तो. असे अनेक त्यांना अनुभव आलेले आहेत, पण ते कधी पहिलं बघ 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 दाखवायचे नाहीत किंवा बोलायचे नाहीत अजिबात. मग ज्या वेळेला असं घटना घडली त्यांच्या घरी की मुलं व्हायला लागली आणि जवळजवळ मुलं त्यांची बरीचशी गेली झाले आणि आनंद व्हायचा, मुलगा झाला आणि पुन्हा 2 दिवसात निरोपायचा मुलगा गेला. असं करून घरात ती मंडळी त्यांची दुःखी नाराज झाली. तर शंकर महाराज होते त्यावेळेला आले होते. त्यांनी सांगितलं की अरे तुझी अशी 11 मुलं जायचीत, ही अपत्य जी आहेत ती अपत्यांचं सुद्धा काही वेळेला पूर्वजन्मीचं सुकृत असतं. पूर्वजन्मीचं सुकृत घेऊन ते येतात, ते ह्या उदरात येतात, त्यांची जी काही इच्छा असेल ती उदरातून पूर्ण करून घेतात आणि पूर्ण करून घेऊन बाहेर आल्यानंतर ती पूर्ण मुक्त होऊन दुसऱ्याच्यात जातात. ह्या क्रिया घडतात. त्याचं दुःख तू वाटून घेऊ नको की माझी 11 मुलं देतात म्हणून. मग त्यांनी एकदा काय केलं की यांना हे कळलं की आता आपल्याला मुलबाळ होणार आहे. त्यावेळेला ते म्हणले सत्यनारायण घाल. आता पहिला मुलगा गेला होता, त्याचे दिवस अजून दुःखात होते. ते सगळेजण म्हणले अहो आम्ही दुःखात आहोत आणि तुम्ही सत्यनारायण घाला म्हणताय. सगळे जरा थोडेसे घरातले झाले. त्यावेळी डॉक्टर म्हणले नाही की शंकर महाराजांचा शब्द आहे ना, तो शब्द म्हणजे शब्द मी घालणार म्हणले. त्याप्रमाणे सगळी सोय करून सगळ्या वस्तू आणून महाराजांनी पूजा सांगितली. म्हणजे केवढं भाग्य आहे. महाराजांनी पूजा सांगितली सत्यनारायणाची, त्यांनी पूजा केली, त्यांना शिरा खायला घातला आणि आता तुझा मुलगा जगेल म्हणले. तो हा मुलगा त्यांचा आत्ता जो लिखाण केलं आहे तो मुलगा, त्याच नारायण दत्त, त्याच्यासुद्धा नारायण नाव ठेवले. ते म्हणले याचं जीवन खडतर आहे, तर खडतर जीवन असू नये म्हणून याला दत्त मागायला. म्हणजे ते सुद्धा त्यांनी लगेच पर्याय दिला त्याच्यावर, म्हणून नारायण दत्त म्हणून त्यांना म्हणतात त्या ह्याच्यात. अशा घटना बऱ्याच घडल्या. आणि पुढं मग त्यांना 2 मुलं होती, 2 मुली होत्या. त्यातल्या माझा जो परिचय आला त्यापासून मी डॉक्टरांच्या घरी जायचो. वडील मला बरीच वेळेला घेऊन जायचे, बोलायचो. आता त्या गोष्टी आपल्याला काही कळत नाहीत लहान असल्यामुळे, किंवा त्याची एवढी आपल्याला इच्छाही नसते ऐकून घ्यायची करायची. परंतु त्या पूर्ण तयारीचे ते होते. त्यावेळेला तिथंसुद्धा त्यांचा मुलगा भेटायचा. बरं एनसीएलला डॉक्टर होता तो, तिथे त्याला राहायला सोय होती, जागा होती. दुसऱ्या मुलाचे माझे एवढा परिचय नव्हता त्यावेळेला, पण ह्या सुनबाई भेटायच्या. त्यांची माझी आत्ता गाठ झाली, नातीची गाठ होते, माझ्या तिथंच राहायला आहेत. नंतर त्यांची
दुसरी जी मुलगी आहे तिलाही आत्तामध्ये मी भेटून आलो. फक्त त्यांचं म्हणणं एवढंच आहे की त्यांनी मला सांगितले तुमच्या पॉडकास्टमध्ये सांगा की माझ्याकडं आता डॉक्टरांच्या वस्तू किंवा महाराजांच्या वस्तू नाही आहेत किंवा मुळामध्ये त्यांचं 75 साली लग्न झाल्यानंतर त्यांचा माझा परिचय जो आहे तो लग्नानंतर तितक्या प्रमाणात राहिलेला नाही. त्यामुळं मलासुद्धा त्या गोष्टी काही माहीत नाही आहेत किंवा घरातली लोक ही त्यांच्या उद्योगात असतात, संसारात असतात त्यांच्या. त्यामुळे सतत 24 तास त्यांच्या या सिद्धपुरुषांबरोबर नसतात. त्यामुळे बऱ्याच गोष्टी त्यांना माहीत नसतात. पण जर एखाद्याने येऊन सांगितलं मला माझ्यावर असं असं हे झालं, माझं काम झालं, तुमच्या वडिलांमुळे झालं, आजोबांमुळे काय, तर त्याला आपण खोटं म्हणू नये. कारण तो त्याला आलेला अनुभव आहे, तो आपल्याला आलेला अनुभव नाही आहे. किंवा आपण नातं म्हणून बघतो, हे माझे वडील, हे माझे आजोबा. तसं संत सत्पुरुषांच्या बाबतीत नातं म्हणून बघितलं तर तुम्हाला त्यांच्याकडनं काही कळणार नाही, झिरो नातं फक्त. पण ज्या वेळेला तुम्ही ही बाजू त्यांची बघाल, नाण्याची दुसरी बाजू बघाल आणि समजून घ्याल तिथं त्यांच्याजवळ बसून, त्याच वेळेला तुम्ही ती अवस्था काय त्यांची हे कळू शकेल आपल्याला. नाही तर कोणी त्यांना वेडं म्हणाल, त्यांना कळत नाही म्हणाल, ह्या गोष्टी चुकीच्या आहेत, अजिबात नाही. ते पोचलेली मंडळीत त्या याच्याप्रमाणे आहे. त्यामुळे धनेश्वरसुद्धा अतिशय पोचलेले होते. शंकर महाराजांची सिद्ध कृपा होती. शंकर महाराजांचे आंतरिक शिष्य ते होते. की आंतरिक याचा अर्थ की शंकर महाराजांनी जेवढी ताकद होती, स्वतःची जेवढी जी विद्या होती ती पूर्णपणे डॉक्टरांना अर्पण केली होती, दिली होती. आणि त्याकरता पुढे समाधी घ्यायची सुद्धा ते थांबले होते. हो काका, तोच आता प्रश्न मी विचारणार होते की 1930 साली जेव्हा महाराजांनी प्रस्ताव ठेवला की आता मी समाधिस्थ होणार, तेव्हा असं म्हणलं जातं की केवळ डॉक्टरांमुळे सगळ्यांना महाराज 17 वर्ष म्हणजे त्यांचा म्हणजे देह असलेला सहवास हा लाभला. तर त्या संबंधी काय काय घटना घडल्या त्यावेळेला? पुन्हा एकदा मला नीट सांगा. 1930 साली जेव्हा महाराजांनी एक प्रस्ताव ठेवला की आता मी समाधिस्थ होणार आहे, तेव्हा डॉक्टरांनी म्हणजे त्या डॉक्टरांना ही कल्पना सहन नाही झाली की आता महाराज समाधी घेणार. मग डॉक्टरांनी महाराजांना विनंती केली की मला सगळं तुम्ही ज्ञान दिलेलं नाही, ते ज्ञान देऊनच हो तुम्ही पुढे समाधी घेणं उचित ठरेल. हो तर ती जी एक घटना आहे किंवा तो एक प्रसंग आहे, त्या अनुषंगाने तुम्ही काय बोलाल? हो. आता महाराज जे होते की महाराजांचे शिष्यगण हे खूप मोठं होतं की एका ठिकाणी आणि एकाचेच महाराज असे नव्हते. परंतु मजा बऱ्याच वेळेला असते की आपण एखाद्या व्यक्तीला ओळखत नाही, परंतु बाकीची 100 जण ओळखत असतात. आपण प्रत्येकाला ओळखत नाही. तसं त्यांच्या बाबतीत होतं, महाराजांच्या बाबतीत की महाराजांना सगळेच ओळखायचे. कुठं त्यांचे भक्तगण अनुभव अनेक यायचे. आता जर तुम्ही विचार केला तर त्या खोलात आपल्याला शिरायचं नाही, पण घरच्यांशी किती संबंध त्यांचे होते, घरी किती जायचे, ते घरच्यांना त्याचे अनुभव किती आहेत. फक्त आपल्या कुटुंबात हा व्यक्ती अवलिया होऊन गेला एवढं त्यांना माहिती आहे. परंतु तिथं जो विषय येतो तो वेगळा येतो. मी जे नातं म्हणतो तो विषय वेगळा येतो. आता त्या खोलात आपल्याला शिरायचं नाही की ते उपासनी घराण्यातले होते का अजून कुठल्या घराण्यात, त्याच्याशी आपल्याला घेणं नाही. आपल्याला त्यांचं ज्ञान, त्यांचं विचार, त्यांचा आचार, त्यांनी जगाला दिलेली शिकवण आणि जगाला आलेले अनुभव, हे महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला घ्यायच्या आहेत. बाकीच्याशी आपल्याला खोलात जायची काही गरज नाही. त्या ह्याच्याप्रमाणे शंकर महाराजांना अनेक अनुभव आले. ते गावात गेले तरी तुम्हाला कल्पना आहे की तिथं त्यांनी शेजारच्या गावामध्ये यज्ञ केला होता. यज्ञ केल्यानंतर ते सूर्याकडे बघून त्यांनी 41 दिवस यज्ञ केला, त्यामुळे त्यांची दाढी वाढली होती. आणि त्यावेळेला तो फोटो घेतलेला आहे आणि तो सगळीकडे ढकलला झाला. नाही तर दाढी बिडी ते शेवटसुद्धा वाढवत नव्हते. समाधीच्या वेळेलासुद्धा दाढी त्यांना नव्हती किंवा त्या ह्याच्यात, किंवा आणि डोळे त्यांचे सतत सूर्याकडे पाहून त्या टाईपमध्ये असायचे महाराजांचे. त्यामुळे तेच आपण फक्त बघतो, पण बाकीच्या गोष्टी त्यांच्या खूप आहेत. आणि आंतरिक शिष्य म्हणजे ज्या वेळेला महाराज सोलापुरात किंवा याच्यात, त्यावेळे 1930 साली समाधी घ्यायचं त्यांचं पक्कं झालं. की आत्ता जे ग्रहयोग ते ठरलेले आहेत किंवा कालच्या ह्याच्यात मी जे सांगितलं की पुण्यतिथी आपण का म्हणतो, तर पुण्य दिवस, पुण्य ग्रह
महान ज्या वेळेला येतं त्याच वेळेला हे लोक समाधी घेतात. म्हणजे मृत्यू हा त्यांच्या हातात असतो, मृत्यूच्या हातात हे कधी नसतात आणि मृत्यूच्या हातात हे सापडत नाहीत. मृत्यू त्यांच्या पुढे येऊन उभा असतो की तुम्ही म्हणाल तेव्हा तुमच्या इच्छेनुसार. हा फरक त्यांच्यात आणि आपल्यात आहे. म्हणून त्यांचे फोटो लावायचे की त्यांची ऊर्जा आहे, आपली ऊर्जा नाही. त्यांची ऊर्जा, आपली ऊर्जा वाटोळ करणारी आहे. हा फरक आहे संत सत्पुरुषाचे फोटो आणि आपल्या ह्याच्यात. त्याप्रमाणे हा फरक आहे. त्याप्रमाणे त्यांचं समाधी घ्यायचं ठरलं. त्यांनी जागाही तिथं बघितल्या, 3-4 ठिकाणी जक्कलच्या माळ्यात बघितलं, इकडं बघितलं, समाधी घेतं काय. पण त्यावेळेला डॉक्टरना वाईट वाटलं कळल्यावर, की ते म्हणले अहो महाराज, अजून तुम्ही मला शब्द काय दिला होता की मी पूर्णपणे तुला तयार करीन आणि मग मी समाधी घेईन. मग तुम्ही ज्या तुमच्या विद्या आहेत त्या अजून मी पूर्ण झालो आहे का? मग पूर्ण झालं तुम्हाला सोडून जाऊ शकत नाही. एवढा त्यांचा अधिकार होता, एवढं त्यांचं प्रेम होतं त्याच्याप्रमाणे. त्यामुळे त्यांनी सांगितलं की ठीक आहे, विनंती केली त्यांना, आदरयुक्त होते त्यांचं, विनंती केली. त्याकरता महाराज थांबले आणि पुढं इतके वर्ष थांबून 1930 सालची समाधी त्याने 1947 साली घेतली. हा फरक आहे त्याच्यामध्ये. आंतरिक म्हणजे काय की आपण जे म्हणतो की डॉक्टर हे शिष्य शंकर महाराजांचे, जसे शंकर महाराजांना सुद्धा स्वामी तर त्यांचे मुख्य होतेच, पण आपण ज्या वेळेला नाथजी होते ते दोघं जण, आनंद स्वामी आणि शीलनाथ हे दोघे जण होते, शिवनाथ हे दोघे जण होते, तसे शंकर महाराजांचे सुद्धा आध्यात्मिक जे गुरु होते ते गहिनीनाथ होते. आणि 800 वर्षापूर्वी गहिनीनाथांनी या शिष्यांना हे दीक्षा दिली, त्याच्यामध्ये डॉक्टर होते साधू म्हणून. म्हणजे ती अशी परंपरा होती आणि ती जन्मोनजन्म पुढं चालत आली. ती शंकर महाराज ज्या वेळेला नगरमध्ये घेऊन गेले डॉक्टर धनेश्वरांना, तिथं वड पिंपळ औदुंबराची वृक्ष आहेत, तिथं अनादी ही जागा आहे. या अनादी जागेमध्ये शिव आणि पार्वती यांचं बऱ्याच वेळेला तिथं स्थान महात्म्य आहे. त्याला तिथं म्हातारदेव म्हणतात, अजून शिवाचं स्थान आहे. वृद्धेश्वर. ज्या वेळेला मच्छिंद्रनाथांनी मोठा याग केला होता, मोठा यज्ञ केला होता, त्यावेळेला शिवपार्वतीनं बोलवलं होतं तिथं. आणि शिवपार्वती हेच मुख्य पाहुणे आधारसंमतीतले होते आणि बाकीचे नाथलोक तिथं सगळे महंत जमले होते. आणि त्यावेळेला 21 दिवस महाराजांनी म्हणजे मच्छिंद्रनाथांनी उपासना तिथल्या गुहातनं केलेले, त्या गुहा अजूनसुद्धा तिथं आहेत. किंवा 21 औदुंबराची झाडं तिथं आहेत, त्या झाडाखाली बसून उपासना या सगळ्या नाथ लोकांनी केलेल्या आहेत. म्हणून नगरला महत्त्व आहे तिथं त्या याच्यात. आणि शिव हे तिथं स्थानापन्न झाले म्हणून शिवलिंग तिथं आहे. शिवाचं जो धुना महादेवांनी चालू केला तो धुना तिथं अजून प्रज्वलित आहे. म्हणून नगरला पाथर्डीला महत्त्व आहे त्या स्थानाला, की अनादी स्थान आहे ते. आणि तिथं डॉक्टरांना नेऊन त्यांनी दाखवलं, त्या गुहा सगळ्या दाखवल्या. त्या गुहा दाखवून त्यात सांगितलं की ती इथं गहिनीनाथ बसायचे आणि इथं त्यांचे शिष्य बसायचे. त्यावेळेला गहिनीनाथांनी तुला दीक्षा दिलेली. ते म्हणले कशावरून? तर बसून बघ म्हणले. मग प्रत्येक ठिकाणी ते बसून बघत होते, जिथं त्यांचं माप बसलं बरोबर आणि एक वास असतो, तो वास ज्या वेळेला मॅच झाला त्यावेळेला ते म्हणले की नाही हे ठिकाण माझं आहे. म्हणजे तू शिष्य कोणाचा आहेस? गहिनीनाथांचा आहे. आम्ही हे तुझे मित्र आहोत. म्हणून मेहरबाबांकडे गेले. मेहरबाबांनी सुद्धा त्यांना सांगितलं आम्ही तुझे मित्र आहोत, आम्ही तुझे गुरु होऊ शकत नाही. कारण ह्या लोकांना ह्या गोष्टी सगळ्या कळत असतात. म्हणून शंकर महाराजांनी सुद्धा पुढच्या प्रक्रिया सगळ्या त्यांच्याकडनं करून घेतल्यात. परंतु मूळ कोण? गहिनीनाथ. हे त्यांना पटवून दिलं आणि पटवून देऊन मग त्यांना सांगितलं की हे संबंध परंपरेगत तुझं चालत आलेला आहे. म्हणून आत्ता तू आत्ताचा नाही आहेस, हा पहिला आहेस. मग आता शिवमंदिरात त्यांनी एकदा सगळे जेव्हा त्यांची श्रोत्री किंवा वकील किंवा धनेश्वरांचे भाऊ हे सगळे गेले होते, त्यावेळेला शंकर महाराजांनी शिवाचं गायन ऐकवलं.
ते म्हणले आज पहाटे उठा. राहिले सगळे, स्वयंपाक केला, जेवले, झोपले. पहाटे महाराजांनी त्यांना उठवलं. तर त्यावेळेला 4 वाजता अतिशय उत्तम सनईचे सूर आणि आवाज, इतका आवाज, आता ते शास्त्रीय संगीतातले मला नावं माहीत नाही आहेत, परंतु त्या सुंदर आवाजात एक एक घेऊन त्यांनी गायन ऐकवलं. शिवाचं गायन होतं. ते म्हणले कोण गात आहे? ते म्हणलं प्रत्यक्ष शिव गात होते. आज तुम्हाला शिवांचं गाणं ऐकायला मिळालं. आज तुम्हाला फार मोठं आनंद तुम्हाला मिळालेला आहे. या गोष्टी शंकर महाराजांमुळे त्यांना मिळालेल्या आहे. एवढा त्यांच्यावर पूर्ण अभ्यास आणि कृपा महाराजांनी केली होती. आता काका, महाराजांनी 1947 साली समाधी घेतली. त्यावेळेला पण जो म्हणजे समाधी सोहळा झाला, त्यावेळेला डॉक्टर धनेश्वर होते आणि ज्ञाननाथजी पण होते त्यांच्याबरोबर. पण त्यानंतर तुमच्या तोंडातून बरेच वेळेला काही गोष्टी ऐकलेल्या आहेत, की आता हे जे पुस्तक आहे, की मी पाहिलेले श्री शंकर महाराज किंवा डॉक्टर धनेश्वरांचं आणि महाराजांचं एक जे अनुसंधान कायम होतं, तर त्या अनुषंगाने काही त्यांचे अनुभव तुम्ही सांगा. आता त्यातही मजा सांगायची की डॉक्टरांचं आणि त्यांचं अतिशय खेळीमेळीचं पहिल्यापासून वातावरण होतं. म्हणजे गुरु शिष्य किंवा हे असं थोडं म्हणजे भीतीचं असं नातं नव्हतं. त्यावेळेला एकदा सहज बोलता बोलता डॉक्टरनी त्यांना विचारलं, महाराजांना, की तुमचं वय किती आहे? ते म्हणले आता तू डॉक्टरी शास्त्रातला आहेस, तर डॉक्टरी शास्त्राप्रमाणे तूच मला सांग. त्यांची परीक्षा घेतली, तूच मला सांग माझं वय किती असेल. ते म्हणले की कारण का, की वय झालं 100 उलटली की काही हाडाचे कोण बदलतात, दाताचे कोण बदलतात, हातपायचे हे होतात. त्या याच्यावरनं तुमचं वय हे 100-125च्या पुढं असावं असं मला वाटतं. त्यावेळी महाराज हसले. ते म्हणले बरोबर सांगतोस तू, की माझं वय जवळजवळ आता 150च्या जवळ आहे. म्हटले 150च्या जवळ वय माझं आलेलं आहे. कारण 1800 साली ते जन्मले महाराज यायच्यात. आता कुठं जन्मले त्या बाबतीत आपण काही बोलायचं नाही, प्रश्न नाही. जन्मले 1800 साली. बाकी सगळ्या घटना घडत त्या गेल्या, आपण बऱ्याच ठिकाणी सांगितलं त्या वेळच्यात. त्या याच्यावर फिरत फिरत सगळं त्यांचा प्रवास करत करत ते पुण्यामध्ये आले. पुण्यामध्ये मेंदळवाडीत त्यांचा सगळा प्रवास झाला. त्यानंतर इथं सुद्धा मग त्यांनी सांगितलं की आता मला समाधी घ्यायची आणि आता ते दिवस माझे कंप्लीट होत आले. म्हणून त्यांनी सगळ्यांना येऊन जागा दाखवली. सातारची इथली जागा. आता ही जागा ही जी मालपाणींची जागा आहे आणि मालपाणी अजून आहेत. मला मालपाणी भेटतात. परवाही माझी गाठ झाली त्यांची, माझ्या तिथंच राहिलं आहेत. तर ते दोघं भाऊ होते आणि दोघा भावांना विचारून त्यांनी सांगितलं की ही तुमची जागा ही आधीपासूनच ठरलेली आहे, पण तुमची परवानगी पाहिजे, इथं मी समाधी घेणार आहे. तर ते येत होते महाराजांकडं. ते म्हणले काही हरकत नाही, मान्य करा. त्यांनी परवानगी दिली. 6 महिने आधी रावसाहेब मेंदळे, ताईसाहेब मेंदळे, आमचे वडील ज्ञाननाथजी, नंतर डॉक्टर धनेश्वर, ही सर्व मंडळी तिथं गेली. जागा त्यांना दाखवली. जागा दाखवून इथं मला समाधी द्यायची. ते म्हणले कारण काय, इथंच समाधी घ्यायचं कारण काय? तर ही म्हणले जागा व्यवस्थित दक्षिणोत्तर आहे. म्हणजे माझं तोंड जे होणार ते उत्तरेकडे होणार, हिमाचल भागामध्ये ते. आणि दुसरी म्हणजे ही सातारण पुण्याची बॉर्डर आहे. त्यामुळे सातारण पुण्याची बॉर्डर असल्यामुळे खाली व्यवस्थित जागा असल्यामुळे मी इथं समाधीच्या दृष्टीने ही जागा मला व्यवस्थित वाटते, म्हणून मी समाधी इथं घेतोय, हे सांगून त्यांनी केलं. 6 महिने आधी त्यांनी दाखवली. त्यानंतर काही दिवस यांचा परिचय चालला होता. सगळ्या गप्पा आध्यात्मिक हे ते सगळं चालू होतं. मग ज्या वेळेला दिवस आला त्यावेळेला महाराजांनी खिचडी करून दिली. आता खिचडीचाच प्रसाद त्यांनी का ठेवला?
एक म्हणजे डाळ तांदूळ स्वस्त पडतं, सगळे करू शकतात, मान्य आहे. पण जसं मी सिगरेटचं तुम्हाला सांगितलं मागच्या वेळेला, की सिगरेट याची गरज त्यांना नव्हती, दारूची गरज नव्हती, त्याच्या पलीकडे ते गेले होते. पण लोकांना काही संदेश सुधाराय करता म्हणून त्यांनी या गोष्टी दिल्या, की सिगरेट पूर्ण जळते, त्याच्यातून आपल्याला त्रास होतो, सिगरेट पूर्ण जळून मोकळे होते. त्याप्रमाणे तुम्ही त्याच्या नादाला लागता. अध्यात्मात धूर जसं वर जातो तसं अध्यात्मात तुम्ही वर जा आणि तुम्ही अध्यात्मासाठी तुमची राख होऊ दे. पुन्हा त्यातनं काही निष्पन्न होत नाहीये, म्हणून सिगारेट हे प्रत्येक ठेवले त्यांनी. दारूमुळे काय परिणाम होतो, संसार वाटेल लागतात, पूर्ण दारूमुळे शरीराचा परिणाम होतो आणि दारूमुळे झाला, ते होऊ नये म्हणून दारू. नाही त्यांना काही दारूची गरज पडली. आमच्या आईला त्यांनी दारूचं वाळ्याचं पाणी करून पाजलेलं आहे, आमच्या घरातला अनुभव आहे, त्यामुळे गरज काही नाही, त्यामुळे तो प्रसाद द्यायची गरज नाही. तसा खिचडीचा जो प्रसाद आहे, की त्यांचं म्हणणं असायचं की आयुष्याची तुम्ही खिचडी करून घेऊ नका, मी तुम्हाला ढवळून बाहेर काढतोय, मी ढवळून काढतोय तुमचे राग लोभ द्वेष मद मोह मत्सर हे सगळे सोडून तुम्ही आयुष्याची तुमच्या खिचडी करू नका, चांगला सुवास प्रसाद होऊ द्या त्या यायचा आणि त्याच्यातून तुम्ही खिचडीतून बाहेर या आणि काहीतरी चांगलं तुम्ही घ्या. आणि म्हणून तो खिचडी प्रसाद आठवलेला आहे त्या बाबतीत त्यांनी. आणि मग सांगितल्याप्रमाणे त्यांनी समाधी घेतलेली. पण त्यानंतर सुद्धा समाधी घेतल्यानंतर त्या मिनिटापासून या लोकांनी महाराजांना सोडलेलं नाही, कारण महाराज जिवंतच आहेत हे ठासून मी सांगतो. अनुभव त्याचे आलेले आहेत आपल्याला आणि अजून समाधीवर येतात, इतर ठिकाणी येतात. त्यामुळे डॉक्टरांचे, ज्ञाननाथजींचे, ताईसाहेब मेंदळे, रावसाहेब मेंदळे यांची प्रवचनं तिथं व्हायची. दर अष्टमीला तिथं प्रवचनं व्हायची. त्यांनी मारुतीची स्थापना केलेली आहे. त्याचाही उद्देश मागं मी सांगितलं आहे की मारुतीला नमस्कार केला की महाराजांना नमस्कार पोहोचवतो. म्हणून महाराजांना मारुतीला राहायला नमस्कार केला, मग महाराजांना भेटायला जायचं, म्हणजे महाराज आपल्याला भेटतात त्या ह्याच्यामध्ये. परंतु बरेच ठिकाणी आपण असं बघितलं की गुरु गेले की तिथलं महात्म्य संपतं. म्हणजे व्यक्तिपूजक असतात काही लोक, की गुरु नाहीत ना आता तिथलं सगळी ताकद संपली, आता जायची गरज नाही, म्हणून काही लोक बंद होतात, गुरुला विसरून जातात, लगेच दुसरा गुरु पकडतात की जो पैसे देऊन आपल्याला मिळू शकेल पटकन आणि आपली कामं मार्गा लागतील. म्हणजे वेश्याभक्ती थोडक्यामध्ये ही त्यांनी कुठेही केलेली नाही. त्यांनी महाराज म्हणजे महाराज एकच ठेवले आणि त्याच्याप्रमाणे महाराजांनी प्रत्यक्ष येऊन दर्शन दिलं आणि त्याप्रमाणे दरवेळेला ते महाराजांच्या समाधीला जायचे, समाधीला जाऊन भेटून आमच्याकडे यायचे. आमच्याकडे त्यावेळेला एका पत्र्याच्या खोलीमध्ये आम्ही राहायचो आणि देवाची खोली मध्ये मी म्हटलं तसं बाग मी फुलवायचो मध्ये, मग खुर्ची टाकून बसायचे तिथं. मग आम्ही सगळी भावंड असायचो, काही वेळ वडील असले तर ते 2-2, 3-3 तास गप्पा मारत बसायचे, ज्ञानेश्वरीवर किंवा याच्यावर चालू असायचं इतर गप्पा त्यांच्या सगळ्या आणि आध्यात्मिकच गप्पा सगळ्या. त्यांनी काय सांगितले ते, कारण त्यांचे सहवास 39 सालापासून होता आणि त्याप्रमाणे जर असेल तर गप्पा मारायचे, चहा घ्यायचे, जायचे. असंच एकदा आले, त्यावेळेला मी एकटाच घरात होतो, आमचे बहीण भाऊ कोणी असेल तर चहा ते करून द्यायचं त्यांना, आम्ही चहा घेतल्याशिवाय सोडत नव्हतो. ते म्हणले प्रसाद आहे खास तो, मग त्याप्रमाणे मी त्यांना चहा करून द्यायचो, चहा घ्यायचो. मग ते मला निरोप काय द्यायचे की बापूला सांग पोस्टमन येऊन गेलाय, पत्र टाकून गेलाय. म्हणजे याच्यातून त्यांची काय संदेश असेल, महाराजांचा संदेश की महाराजांनी तुला सांगितलेला आहे, म्हणजे तुझ्यापर्यंत निरोप मला पत्र पोचवायचं आहे, हे निरोपाचं काम मी केलेलं आहे, हे आता तू पुढं बघ. मग असंच एकदा आले होते तेव्हा त्यांनी अगदी कटाक्षाने सांगितलं की हे बघ म्हणले, हा महाराजांचा आदेश समज आणि माझा समज, की शंकर महाराजांबद्दल बऱ्याच लोकांना कल्पना नाही आहे. त्यांना फक्त ते दारुडे किंवा विचित्र, 8 ठिकाणी वाकडे एवढेच माहिती, पण त्याच्या पलीकडचे शंकर महाराज काय आहेत हे लोकांना माहिती नाही आहे. आणि हे पुस्तक तूच लिहू शकशील, त्यांच्यावरचं अजून कुठलंही पुस्तक नाही, तर हे पुस्तक तू लिही, हा माझा
संदेश समज आदेश समज. आणि तो आदेश मान्य करून पहिलं पुस्तक लिखाणाला घेतलं असेल बसल्यावर तर मी पाहिलेले शंकर महाराज हे पुस्तक पहिलं वडिलांनी लिहिलं त्यावेळेला. त्याची 18वी आवृत्ती काढली मी. आणि वडिलांनी जी पुस्तकं लिहिली ती जी मंडळी त्यांच्या सत्पुरुष जे अनुभवलेत त्यांनी इतके वर्ष बरोबरनी राहिलेले आहेत त्यांचीच पुस्तकं छापलेली आहेत. कुठलंही गोळा करून आणून पुस्तक छापायचं अजिबात त्यांना पटत नव्हतं. त्यामुळे जी पुस्तकं छापलीत ती त्यांना माहिती करून छापलेली आहेत, त्यांचा सहवास लागून छापलेत. म्हणून डॉक्टर धनेश्वर काय, उपळेकर महाराज आहे, जोगन विठामाई, दादा महाराज सातारकर, कारण शंकर महाराजांबरोबर मेंदळ्यांबरोबर दादा महाराज सातारकरांबरोबर जायचे आणि बाबा महाराज सातारकर आमच्या इथं बऱ्याच वेळेला मुक्कामी असायचे. आमच्या रात्री 11 चर्चा व्हायच्या, जेवताना आमच्या हात वाळायचे गप्पा मारताना. इतकं आमची त्यांची घरोबा आहे त्यांचं अजून त्या ह्याच्यात सुद्धा. त्यामुळे ही पुस्तकं त्यांनी लिहिली, ही अनुभवातून लिहिली पुस्तक, त्यामुळे ती पुस्तकात जिवंतपण आहे. किंवा आता आम्ही जे सांगतो जी काही माहिती ही आम्ही डॉक्टर धनेश्वर उपळेकर महाराज हे आम्ही स्वतःसुद्धा काही प्रमाणात थोड्या प्रमाणात वाटीभर नाही तर चमचाभर हे अनुभवलेली माणसं आहेत आणि त्याचा आनंद आम्ही भोगलेला आहे. तेच लोकांना आम्ही सांगतो. ह्याच्या उपर गोळा करून आम्ही कुठलीही गोष्ट सांगत नाही. आणि जे आहे लिखाण ते त्यांच्याकडनं मिळाले त्याच्या आम्ही सांगतो की ह्यांच्या पुस्तकातून आम्ही सांगतोय. हा स्पष्टपणा पाहिजे आपल्याला. मी सांगतो म्हणून नाही की मी जे अनुभवलं आहे ते मी आणि वाचून माहिती करून मी. काका म्हणजे आतापर्यंत पुस्तकात तर डॉक्टर धनेश्वर आणि महाराज हे वाचलेलेच होते, ते तर तुम्ही अतिशय छान उलगडून सांगितलेत. पण त्यापेक्षा तुम्ही जे आत्ता म्हणलात की आम्ही वाटीभर नाही तरी चमचाभर जे अनुभवलेलं आहे ते सुद्धा अगदी खूप छान पद्धतीने सगळ्यांना सांगितलं. त्यांच्यावर बोलण्यासारखं खूप आहे, पण आता आपण इथे थांबूया. तुमचे खूप खूप धन्यवाद काका. त्यामुळे धर्मनाथजी तुम्हाला सुद्धा पूर्णपणे महाराजांचे आशीर्वाद आहेत. त्यामुळेच या गोष्टी सगळ्या पुढं चालू आहेत, घडतात आणि अशाच पुढे चालू राहतील. सिद्ध हो. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा